राजन साळवींच्या फडतूस आरोपांकडे मी लक्ष देत नाही असं विनायक राऊतांनी म्हटलंय। स्वतःचं पाप झाकण्यासाठी निष्ठावंत माणसावर आरोप करणं गद्दारी आहे। लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंकडून पैसे घेतले या आरोपांचं खंडन राजन साळवी यांनी अद्याप केलं नाहीये असं विनायक राऊतांनी म्हटलं। तर 2004 मध्ये युतीचे उमेदवार बाळ माने यांना पाडण्यासाठी कुणाची सुपारी राजन साळवी यांनी घेतली हे सुद्धा योग्य वेळी आम्ही सांगू असं विनायक राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। फडतूस आरोपाकडे मी फार गंभीर्याने पाहत नाहीये की स्वतःचे पाप झाकण्यासाठी विनायकराव सारख्या एका निष्ठावंत कार्यकर्त्यावर आरोप करणं हा ही गद्दारीच असू शकते। त्यामुळे त्यांच्या आरोपाला मला फार किंमत देण्याची गरज नाही। पण निवडणुकीचा खापर आपल्यावरती पडला जातोय म्हणून नये, पण ते ज्यांनी आजपर्यंत निलेश राणे आमदार निलेश राणे यांचं भाषण जरा राजन साळवी तुम्ही ऐका, त्याचबरोबर तुमच्या विधानसभेमध्ये तुमच्या प्रतिस्पर्ध्यांनी केलेलं भाषण ऐका। प्रत्येक लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणे यांच्याकडून किती रुपये घेतले जाहीरपणे त्यांनी जवाहर चौकात सांगितलेलं आहे। त्याचं खंडन नाही केलंय राजन साळवींनी। त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये 2004 साली युतीचे उमेदवार बाळ माने यांना पराभूत करण्यासाठी कुणाची सुपारी घेतली ती सुद्धा मी योग्य वेळेला सांगू। पण साळवींचे आणि सावंतांचे संबंध कशा पद्धतीने जवळ आता मग एकमेकाच्या उरावर बसतील थोड्या दिवसांनी।